सारंग पाटील याचा बीएडसीशी काही संबंध नाही, पण तो इथे देखरेख करतो. आश्चर्य वाटतं. एकंदरच चाललेलं काम हे अत्यंत घाई गडबडीत आणि कुठेतरी उरकण्याकरता केवळ आणि केवळ फक्त उद्घाटन करायचं एवढाच उद्देश या ठिकाणी दिसतो. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे का या ठिकाणी सरकारी पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांचे तालुकाध्यक्ष शिवसेनेचे उपस्थित आहेत, उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच भाजपचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. मला या ठिकाणी सांगायचं वाटतं आणि आश्चर्य वाटतं की आपण सरकारी पक्षात आहात आणि एक सरकारी पक्षातला तुमचा लोकप्रतिनिधी या येवल्याचा इतकी घाईगडबड कशा करता करतो. हे अर्धवट 4 दिवसात पूर्ण करायचं आणि केवळ उद्घाटन करायचं. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या ठिकाणी मागच्याच महिन्यामध्ये राजकोट किल्ल्यावर अत्यंत दुर्दैवी आणि संबंध महाराष्ट्राला खाली मान घालणारी घटना घडली होती. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. या ठिकाणी चाललेली ही घाई गडबड ही अजिबात होता कामा नये आणि 20 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढायची आणि तो पुतळा बसवायचा आणि लगेच 26ला उद्घाटन. मी या ठिकाणी या उद्घाटनाला येणाऱ्या सर्व मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांनाही विनंती करेल की आपण अशी घाई गडबड जर कोणी तुम्हाला करायला लावत असेल तर त्या लोकप्रतिनिधीला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे का आपण ही करत असलेली घाई काही कामाची नाही. अहो, राम मंदिराचं देखील असंच उद्घाटन झालं आणि शेवटी काय घडलं गेलं. मला या ठिकाणी सांगायचं आहे की ही घाई गडबड नको. भले शिवसृष्टी तुमच्या काळामध्ये मंजूर झाली असेल, तिथं अर्धवट काम झालं असेल, पुढचं येणारं सरकार जे सरकार असेल ते तुम्हाला निश्चितपणे मानापावनाने या ठिकाणी तुमच्या काळात घडलं म्हणून एक प्रमुख उपस्थितीमध्ये तुम्हाला बोलवीन. इथला लोकप्रतिनिधी की देखील तुम्हाला तेच मानपान देईल आणि तसा निश्चितपणे दिला जाईल याची आम्ही देखील काळजी घेऊ. परंतु ही घाई गडबड नामदारांनी देखील करू नये अशीच मी या ठिकाणी विनंती करतो, सूचना करतो आणि राज्य सरकारच्या या चांगल्या अशा या प्रयोगाला या सगळ्या शिवसृष्टीला विनाकारण घाई गडबडीमध्ये दृष्ट लागू नये ही अपेक्षा व्यक्त करतो. मला असं वाटतं निश्चितपणे या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेब, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि स्वतः अजितदादा देखील निश्चितपणे लक्ष देऊन हे अर्धवट कामाचं उद्घाटन करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. येवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीचं काम या ठिकाणी चालू आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या सिंहासनावरती आरूढ असलेला हा पुतळ्याचं कामसुद्धा चालू आहे आणि गेली 3 वर्षापासून या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. त्यामध्ये आर्किटेक्ट आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, खाजगी इंजिनियर आहेत आणि खास करून राजस्थानवरून ह्या शिवसृष्टीकरता दगड मागवलेला आहे. माझ्या पाठीमागं आपण पाहत आहे जी भिंत आहे त्या भिंतीचा दगड सुद्धा टेस्ट केलेला आहे. टेस्टिंग केल्यानंतर तो दगड आपण ह्या ठिकाणी त्या दगडाचं बांधकाम करत आहोत. पाठीमागं एक दिवाळ आहे, भिंत आहे आणि भिंतीला आणि त्या विटेला केमिकल आणि सिमेंट लावून त्या ठिकाणी दगड त्या ठिकाणी बसवला जातो. अतिशय उत्कृष्ट असं हे काम चालू आहे आणि या कामावरती नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे आठवड्यातून 1 चक्कर मारतात. माजी खासदार समीर भाऊ भुजबळ हे सुद्धा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ते सुद्धा ते या ठिकाणी वेळोवेळी ह्या शिवसृष्टीच्या कामाची पाहणी करत असतात. तसेच बांधकामचे अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, डेप्युटी इंजिनियर असतील आणि जे ज्युनियर इंजिनियर आहेत ते रोजच्या रोज या ठिकाणी कामावरती
उभे असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शिवसृष्टीचं काम चालू आहे। आणि काही लोकांना वाटतं का बा शिवसृष्टीच्या कामाबद्दल उद्घाटनाचा लवकर उद्घाटन करण्याचा घाट घातलेला आहे। जसं जसं काम होईल तशा तशा टप्प्यामध्ये ते काम लवकरात लवकर या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाचं काम व्हावं असं आदरणीय भुजबळ साहेबांची महत्त्वाकांक्षी हे कामाची एक पद्धत आहे। आजपर्यंत आदरणीय भुजबळ साहेबांनी या येवला शहरामध्ये मग त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय असतील किंवा तात्या टोप्यांचा पुतळा असेल किंवा मुक्तिभूमी असेल, उड्डाणपूल असतील, भक्तनिवास असतील किंवा स्वामी समर्थांचं त्या ठिकाणी सभागृह असेल, अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामं या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत। त्याच पद्धतीने या येवला शहरामध्ये शिवसृष्टीचं सुद्धा बांधकामाचं काम या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी चालू आहे। आता काहींना वाटतं का बा हे ज्याला माहीत नाही, मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेस ह्या भिंतीला आपण तार, त्यांचं म्हणणं होतं की बा तार लावून हे करावं, हे तार कुठं लावतात, तारेची जाळी कुठं लावतात? पुलाचं काम चालू असेल तर ते पुलाला सिमेंट चिटकून राहावं म्हणून त्या ठिकाणी त्या पुलाला जाळी मारतात आणि त्याच्यावरती हे करतात। पण हा दगडच टेस्टिंग करून आणलेला आहे राजस्थानमधून आणि त्याची रुंदी किती आहे, काय किती आहे आणि त्याला पाठीमागून एरोल्डेट लावलेलं आहे, त्याला जळणं करून त्या भिंतीला बरोबर चिटकून राहणार। त्या ठिकाणी 100 वर्ष ह्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचा तडा किंवा काही नादुरुस्त होणार नाही असे या ठिकाणी भुजबळ साहेबांनी काळजी घेतलेली आहे।